कारण बाप आपल्या जीवनाकरता फार मोठा खस्ता खाणारा जर कोण असेल तर त्याचं नाव बाप आहे। तो कसाही असू द्या पण शेवटी तो घराचा आधार असतो। ज्याला आधार वड आपण म्हटलं जातं त्याला बाप असं म्हणतात। तुम्ही कथेमध्ये ऐकलं, एका बापाच्या नाका तोंडात पाणी चाललं तरी त्यानं पोरग डोक्यावरचं खाली घेतलं नाही, त्याचं नाव बाप आहे। बाप आयुष्यभर आपल्या जीवनासाठी काय करतो त्याला बापच व्हावं लागतं तेव्हा कळत असतं। एका कवीनं फार छान गायलंय बघा। बाप काय म्हणतो माहितीये, आयुष्यभर नशिबासी झटला, आयुष्यभर नशिबासी झटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला, तवा मला बाप डोंगरावानी वाटला, आयुष्यभर नशिबासी झटला, आयुष्यभर नशिबासी झटला, तवा मला बाप डोंगरावानी वाटला, तवा मला बाप डोंगरावानी वाटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला। आयुष्यभर लेकराच्या जीवनाकरता अंगावर कधी चांगले परिधान कपडे करत नाही, त्याचं नाव बाप असतं। नांगराच्या मागे हे उचली तर राहिला, गरिबीच्या जखमा उरासी शिवित राहिला, राहिला गरिबीच्या जखमा उरासी शिवित राहिला, उरासी शिवित राहिला, उरासी शिवित राहिला, तळहाताचा पावन करोनी संसार पेलविला, त्यानं संसार पेलविला, ऊनवारा पावसात, ऊनवारा पावसात कधी नाही हटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला, तवा मला बाप डोंगरावानी वाटला। झटला, आयुष्यभर नशिबासी झटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला। आयुष्यभर नशिबासी झटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला। अशा या पवित्र बापाचं छत्र खऱ्या अर्थाने या परिवारावरचं हरवलेलं आहे। आणि याच पवित्र बापाच्या ऋणातून मुक्त होण्याकरता
या मुलांना आणि मुलींना खऱ्या अर्थानं हा परमार्थिक अट्टहास घातलेला आहे.